नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर पहिला PYQ होणार PYQ कंबाईन बी 2020 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा किती टक्क्यांनी वाढला आहे? पर्याय आहेत 1 16.6 ते 26.2, 2 30.6 ते 59.2, 3 16.9 ते 36.2, 4 15.6 ते 36.2. तर या PYQचं उत्तर होणार 1 16.6 ते 26.2. पुढील PYQ कंबाईन बी 2018 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामधील शेती क्षेत्राचा वाटा प्रवृत्ती दर्शवितो. पर्याय आहेत 1 स्थिर, 2 घटती, 3 वाढती, 4 तटस्थ. तर या PYQचं उत्तर होणार 2 घटती. पुढील PYQ STI 2016-2011च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे? पर्याय आहेत 1 70%, 2 65%, 3 54.6%, 4 30%. तर या PYQचं उत्तर होणार 3 54.6%. पुढील PYQ ASO 2015 खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक 9.7% होता? पर्याय आहेत 1 2005-6, 2 2006-7, 3 2007-8, 4 2004-5. तर या PYQचं उत्तर होणार 2 2006-7. पुढील PYQ ASO 2014 देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण पर्याय आहेत A रोजगारात वाढ होत आहे, B बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे, C विदेशी गुंतवणुका वाढत आहेत, D वरीलपैकी कोणतेही नाही. पर्यायी उत्तरे आहेत 1 A व C फक्त, 2 B फक्त, 3 B व C फक्त, 4 D फक्त. तर या PYQचं उत्तर होणार 2 B फक्त, बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.